दिसू शकतो. कोणता मोठा सकारात्मक बदल दिसेल बरं? सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला हलकं वाटेल, नाती अधिक मजबूत होतील. तुम्ही जेव्हा समोरच्या जवळ व्यक्त व्हाल ना, तेव्हा समोरच्याला सुद्धा समजेल की नाही, अरे मी दरवेळी याला गृहीत नाही धरू शकत, किंवा हा मजबूत आहे पण याला सुद्धा भावना आहेत आणि त्याचा विचार मी केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनावरचा ताण आणि चिंता कमी होतील. बोललं की मन मोकळं होतं की नाही. लोकांशी संवाद तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे साधू शकाल. मकर राशीचे लोक स्वभावतः खूप समजूतदार आणि परिपक्व असतात. त्यामुळे त्यांनी जर थोडं मन मोकळं करायला शिकलं ना, तर त्यांच्या आयुष्यातील आनंद निश्चितच वाढणार आहे. मकर राशीच्या लोकांनी लक्षात ठेवायला हवं की भावना व्यक्त करणं ही कमजोरी नसून ती माणसाची ताकद आहे. आपल्या मनात काय आहे हे विश्वासू लोकांशी बोलून सांगितल्याने नातेसंबंध अधिक प्रमाणात मजबूत होतात. जेव्हा मकर राशीचे लोक आपल्या मेहनतीसोबत भावनांचाही समतोल राखतात, तेव्हा ते केवळ यशस्वीच नाही तर खरोखर आनंदीही होतात. म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी एक छोटी पण महत्त्वाची सवय आहे जी लावून घेतली पाहिजे. ती म्हणजे मनातलं कुणाजवळ तरी जवळच्या व्यक्तीजवळ, विश्वासू व्यक्तीजवळ बोललं गेलं पाहिजे, भावना व्यक्त करायला शिकलं पाहिजे. ही सवय जर तुम्ही लावून घेतली तर आयुष्यात शांतता, समाधान आणि आनंद नक्कीच येणार आहे. दुसरी एक आणखीन चांगली सवय सुद्धा तुम्ही याबरोबरच लावून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे सकारात्मक विचार करण्याची सवय. कारण मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात एवढी कष्ट त्यांनी पाहिलेले असतात आणि एवढ्या अडचणी त्यांनी पाहिलेल्या असतात की त्यांची विचार करण्याची पद्धत ना वयाच्या एका टप्प्यानंतर थोडीशी निगेटिव्हच होऊन जाते. पण ती तशी न होऊ देता सकारात्मक ठेवणं फार आवश्यक असतं. कारण विचार सकारात्मक असतील तर आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात. पण मग विचार सकारात्मक ठेवण्यासाठी काय करायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या आजूबाजूला जे गॉसिप करणारी लोक आहेत किंवा नकारात्मकता पसरवणारी लोक आहेत त्यांच्यापासून लांब राहा. चांगली सकारात्मक पुस्तकं वाचा, किंवा आता इंटरनेट उपलब्ध आहे. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा आपण खूप सकारात्मक पॉडकास्ट म्हणा किंवा व्हिडिओज घेऊन येत असतो, ते ऐका. त्यामुळे काय होतं, आपल्या मेंदूला ना विचार चांगला करण्याची सवय लागते. मेंदूला आपण जे देत असतो त्याचाच परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. तुम्ही जर दिवसभर क्राईम पेट्रोल बघण्यात वेळ घालवत असाल तर तुमच्या मनात क्राईमच्याच आयडिया येणार आहेत ना. म्हणून तुम्ही विचार कसा करता हे फार महत्त्वाचं ठरतं. आणि मकर राशीच्या लोकांनी आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की त्या अडचणींनी पार घेरलंय सगळ्या बाजूंनी आणि असं कसं सकारात्मक विचार करायचा हो, काही काय सांगता? तर मंडळी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अचानक एका रात्रीतनं उठून तुम्ही सकारात्मक विचार करायला नाही लागणार आहे. त्याची मेंदूला सवय करण्यासाठी वेळ लागेल आणि त्यासाठीचा उपाय आहे की चांगली पुस्तकं वाचणं, चांगले पॉडकास्ट ऐकणं जे आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत, ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल अशा गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये करणं. मग ती एक